राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे अध्यक्षपदासाठी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच गुरुवारी स्थानिक नेत्यांची वादावादी झाली। त्यानंतर अखेर या पदावर आमदार जितेंद्र आव्हाड गटाच्या नजीब मुल्ला यांची निवड केल्याचं शनिवारी जाहीर करण्यात आलं। तर दुसऱ्या गटाची नाराजी दूर करण्यासाठी महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांच्यावर नव्यानं शहर कार्याध्यक्षपद निर्माण करून त्याची जबाबदारी देण्यात आली आहे। पण नाराज असलेल्या भोईर यांनी पक्षात कनिष्ठ असलेल्या मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास नकार दिला। हे पद सांभाळणार नसल्याचं भोईर यांनी जाहीर केलंय। त्यामुळे आगामी काळात ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह पेटण्याची चिन्ह आहेत। जे शिवसेना भाजपच्या सत्ताच्या जे बकाळ परिस्थिती आणलेली आहे राज्याची, या शहराची, या शहरात महापालिकेत जे 20 वर्षापेक्षा जास्त या शहरातलं लूटमार चालू आहे आणि त्या बाबतीत आम्ही नागरिकांसमोर जाणार, कार्यकर्त्यांना आम्ही सक्षमपणे उभा करणार आणि कार्यकर्त्यांना ताकद देणार, लोकांचे प्रश्न मांडणार आणि लोकांपर्यंत जाणार, कार्यालयात बसणार नाही, लोकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न तिथे सोडवण्याचं ध्येय आमचं आहे। जे डिक्लेरेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे की नजीब मुल्लांना त्या ठिकाणी अध्यक्ष केलेलं आहे आणि मला त्या ठिकाणी कार्याध्यक्ष केलेलं आहे। पण एक सिनियरिटी म्हणून त्या ठिकाणी जर एक विचार केला की मी ठाणे महानगरपालिकेमध्ये चौथ्यांदा त्या ठिकाणी मी समोरच्या दरवाज्यातनं त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे। मी कुठेही मागच्या दरवाज्यातनं मी कॉप्शन करून त्या ठिकाणी आलेलो नाही। म्हणून मी सिनियरिटी त्या ठिकाणी आहे की ज्यावेळेस मी निवडून आलो त्यावेळेस नजीब मुल्ला त्या ठिकाणी त्या महानगरपालिकेमध्ये प्रवेश केला नव्हता, ते कॉलेजला त्या ठिकाणी होती किंवा शिकत असतील किंवा त्यांनी आणखी त्यांचा बिझनेस त्या ठिकाणी चालू असेल। पण मी सिनियरिटी म्हणून त्या ठिकाणी जर पक्षाने त्याचा माझा विचार त्या ठिकाणी करायला पाहिजे होता। पवार साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि नजीब आणि संजय हा वयाने जरी मोठा असला तरी सहकारी आहेत, बंधुतुल्य सहकारी आहेत। दोघं हातात हात घालून एक चांगली यंत्रणा, चांगली कार्यकर्त्यांची फळी उभी करू शकतील असा मला ठाम विश्वास आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।